नमस्कार मंडळी, मी आज त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे. नाशिकच्या पुढे त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. आता चालत चाललेलो आहे. माझ्याबरोबर माझे एक बंधू सचिन सुदाम लोणकर आहेत. साहेब जरा तोंड दाखवा की तुमचं. बरंच लांब आहे आम्हाला. मेन चौक जो आहे आंबेडकर चौक, तिथं उतरून आम्ही चालत चाललेलो आहे मंदिराकडे. त्र्यंबकेश्वर, ओम नमः शिवाय. आज रविवार असल्यामुळे बरीचशी गर्दी आहे. त्यातून आज अमावस्या, शेवटचा अधिक मासातील शेवटचा दिवस, त्यामुळे 12:30 वाजता अमावस्या चालू होते. त्यामुळे पण आज गर्दी आहे. हॉटेल आहे, हॉटेलचं डिझाईन मस्त आहे. बघूया आता कुठपर्यंत आपल्याला कॅमेरा मोबाईलला अलाउड करतात ते. तोपर्यंत लाईव्ह चालू राहील. मोबाईल बंद करायला सांगितलं मंदिरामध्ये अलाउड नसेलच, त्यावेळेस बंद होईल. त्र्यंबकेश्वर मेन चौकापासून, आंबेडकर चौकापासून जवळजवळ 1 किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे. उन्हाचा कडाका तसा भरपूर वाढलेला आहे, तरीही भाविक लोक मोठ्या श्रद्धेने चाललेले आहेत चालत. ट्रॅफिक जाम, ॲम्ब्युलन्स आलेली. वाघ साहेब नमस्कार. त्र्यंबकेश्वरला आलोय. खंडापळा आपण ओळखतच असाल. आता ही रिक्षा गणेश इथं काय एवढी गर्दी झाली. उन्हामुळे कॅमेरा गरम होईल. शॉर्टकट. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. तसं गावाचं नाव त्र्यंबक आहे. नको रे बाळा, राहू दे. वा, भरपूर गर्दी. ओम नमः शिवाय. जांभूळ पिकल्या झाडाखाली. नको बाळा. आज
धोंड्याच्या महिन्यातला म्हणजे अधिक मासातील शेवटचा दिवस. त्यामुळे तशी भरपूर गर्दी आहे आज. इकडे काय चालू आहे? अरे बापरे, काय हो, एवढं लांब लाईन आहे? अरे बापरे. हा कसली लाईन आहे? एवढी लाईन मोठ्या वाटत संध्याकाळच व्हायची. लाइन और जा रही है, लाइन और जा रही है. निमका मोबाइल ना चप्पल नाही. आमचे बंधू कुठे राहिले? सावलीत जाऊया जरा. आता मग कशात काढू? हा भाई, कसा आहेस बाळा तू? ही लाईन आहे म्हणतात, थांबायचंय का? अरे किती संध्याकाळ, आता काय माहिती मंदिर कुठे तेच माहित नाही अजून आतमध्ये. ते खाली का? त्यांना तरी काय माहिती आता. चल आता पुढे जाऊन येऊ. ही लाईन आतमध्ये कुठपर्यंत आहे? ही लाईन मंदिरापर्यंत जाण्यापर्यंत किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? नाही तरी किती वेळ लागेल अंदाजे? 1 तास 2 तास लागतील? आपली कॅपॅसिटी आहे का 2 तास थांबायची? हा, दर्शन 2 तास. तर बघा मंडळी, अशी भरपूर मोठी लाईन आहे. मंदिर कुठं आतमध्ये आहे ते सुद्धा अजून दिसत नाहीये. पाठीमागून अशा आता वाढत जाणाऱ्या लाईन. ही 5ची लाईन आहे का विदाउट? 500 आपल्याकडे पास पण नाहीये. चल पुढे. आपण त्यांच्याकडे कुठे पास होत दिसतात? दर्शनासाठी का पास लागतात? चल आपलं बाहेरून दर्शन घेऊ. हा, महादेव आपले भोलेनाथ आहे, तर बाहेरून दर्शन घेतलं तरी चालतं त्यांना. मला वाटलं हा असं आला आपला.
भाऊच आला. नको बाळा. लावून द्या ना. हा दिसलं बघा, शिखर दिसलं, शिखर. त्रिशूळ दिसला, त्रिशूळ. हा कुठे गेलोय? त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर. ऐसे 50 रुपये. इससे बड़ी नॉर्मल में जाओ. सॉरी. चला असेच लाईव्ह राहा. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घडवतो तुम्हाला आज मी. आतून तर नाही जमणार, बाहेरूनच दाखवतो. महाद्वार तर दिसलं, उत्तर महाद्वार. मला रिक्षा कुठे इकडे आली? हे पहा मंदिर, त्र्यंबकेश्वराचं मंदिर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर. हे हनुमान बसले तिथं, बघा हनुमान. जय श्रीराम. आमचे बंधू पुढे गेले वाटतं, तुकामुखाची. अरे बापरे, एकदम महाद्वार आहे. आपल्याला महाद्वारातूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. ते काय ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे का? किती काय ते दाखवतात ते काहीतरी. हाँ पता नहीं, वही तो पूछ रहा हूँ मैं, किसको छोड़ दिया. ज्येष्ठ लोक, ते ज्येष्ठ नागरिक. हो हाँ? पुढे पर पर्सन 2,500. अरे बापरे, अति तातडीचं दर्शन. आपण ह्या बोर्डाचं दर्शन घेऊ इकडं. नको, बोर्डाचं दर्शन घेऊ. अति तातडीचे देणगी दर्शन, प्रति व्यक्ती ₹2,500. अरे बापरे. शंभो महादेवा माफ कर, 2,500 नाहीत आमच्याकडे. हात पण नाही जाणार आहे, नाही इथूनच. छान महादेवा, काय रे हे देवा. आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही आतमध्ये येऊच नाही का? चालू तर काय करायचं. परिसरात गेलं म्हणजे ते ही तरी होतंय ना. तिकडनं बाहेर निघाले त्या बाजूने. कुठं? पलीकडं. कधीही देवदर्शनाला गेलात आणि मग पैसे असल्यानंतर पण देवापर्यंत जाता येतं का? असं पण लिहा की जरा तिथं. तुमच्याकडे पैसे असतील तर डायरेक्ट देवापर्यंत पोहोचवा तुम्ही. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, उत्तर महाद्वार.
हे सगळंच बंद म्हणल्यावर कसं कळायचं आज जायचं तरी नाही तिकडनं ते का ह्याच्यात तरी जाता येत असेल कुठं? कॅम्पसमध्ये आज ते पास आहेत ना त्यांच्याकडे पण ते पास तिकडे काढाय परत तिकडे जावं लागेल चौकात कुठं. नाही पास म्हणजे ते ह्याचं सुद्धा आहे गेलेले तिकडे तिकडून ते कुठं हाला तरी विचारून आपण चल कुठे कसं आतमध्ये जायचं कसं. रस काही घेते आज किती ना लेवल चप्पल भैया भैया शंकर भगवान के दर्शन करें. हा इथूनच दर्शन घेऊया आपण. चला स्क्रीनवरती दर्शन फ्री मध्ये स्क्रीन दर्शन. शंभो हर 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 महादेव. नाही दिसत उन्हामुळे दिसत नाही. हे बघ तिथून दर्शन घे. चल की जाऊ जाऊन तर येऊ. काय म्हणतात? तिकडनं फ्री आहे त्या झाडाच्या त्या बाजूला पण आज जाता येतं नाही नाही बिगर हे जर नुसतं आज जायचं म्हणलं नाही जात नाही मी जायचं तिकडनं त्याला किती त्याला आहे किती वेळ लागेल आज के दिन का कुछ पता अंदर जाए नहीं जाएंगे हाँ जाएंगे हाँ 2 घंटे लगे 3 घंटे लगे अच्छा वो पता नहीं है. हाँ मैं कहूँ कि बाद में अपनी गाड़ी को नहीं ऐसा पता नहीं. हम पूछ रहे हैं बस. आप तो सही बताएंगे ना हम. 3-4 घंटे तो लगना ही लगना हाँ लगना है ना. हाँ. अब ऐसा पक्का पता चले कि 3-4 घंटा लगेगा ही तो हम रुकेंगे ही नहीं ना 3-4 घंटा. 25 रुपए में तो 1 घंटे में नहीं होगी ना दर्शन के 25 रुपए की लाइन हाँ 25 रुपए में भी 1 घंटा लग रहा है. देखो हाँ. तो क्या करेगा और पब्लिक दे रही है 25 रुपए. देखो ना लाइन लगी हमें ऐसे भगवान के दर्शन ही नहीं करने जो पैसा दे के खरीदे. चले ओम नमः शिवाय. शिखराचं तर दर्शन घ्या. आज नाही गर्दी आज भरपूर त्यामुळे काय आता त्याच्या उभं राहून काय करणार काय दिसणार राव. ओ काय दिसतंय का हे पुढे ब्रह्मगिरी पर्वत पण आहे. चला हा काय काम करायचं आता 3-4 तास. मग काय त्याला काय करणार आहे आता किती वाजले आता किती बघ बर किती वाजले. 11 वाजले
11:15 वाजले. ते 4-5 तास म्हणला जवळ नाही 4-5 तास गेले तरी तिथं जाऊन काय करणार आहे? झोपायचं. पहिला तर ती दोघं झोपले असते. झोपायचं 4 तास उभं राहून काय साहेब पुढे पुढे असणार आहे ना. चल मग थांबू हा? थांबूया कुठं तर त्याला काय लागतं? म्हणजे ब्रह्मगिरी तिकडे त्याला प्रदर्शनात तरी घालू ना मग त्या पर्वतात कोणाचं मग तिकडून त्या पलीकडून अरे ते थांबण्यापेक्षा चालणं परवाडलं. नाही, ते पलीकडून असतात ती वर जायचं. हा थोडा तरी दर्शन तरी घेऊन येऊ जवळपास. ती वर आहे. मग चला मंडळी मी बंद करतो कारण फोन गरम होईल. गरम फोन झाला बंद पडतो. थँक्यू. आता दर्शनाला खूप वेळ लागेल. जर चुकून माकून गेलो आतमध्ये तर परत लावी येईल. धन्यवाद. आणि उद्या संध्याकाळ तर मंडळी पूर्ण मंदिराचा सर्वे करून झाल्यानंतर आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे की हे जे जुनं मंदिर आहे, जुनं महादेव मंदिर, इथेच दर्शन करून आपल्याला रिटर्न फिरावं. कारण हे जे आता फ्रीमधली जी लाईन चालू आहे ह्याला मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास लागण्याची शक्यता आहे. आणि इतक्या वेळ काही ते थांबू शकणार नाही. त्यामुळे हे जे जुनं महादेवाचं मंदिर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर, त्याचं दर्शन घेऊन त्या आम्ही रिटर्न करणार आहोत. हो अरे वा. शंभो शंकर ओम नमः शिवाय. शंभो हर 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 महादेव. चल रे बाबा दर्शन घेऊया आपलं. ते काय करतोय? मंदिराचं कामकाज चालू आहे नूतनीकरणाचं. हा जुने महादेव मंदिर, त्र्यंबकेश्वरमधील जुने महादेव मंदिराचा परिसर आहे. खूप चांगल्या प्रकारचा त्रिशूळ इथं उभा केलेला आहे. रुद्राक्षाची माळ पण त्याला घातलेली आहे. चला त्यांचं फोटो सेशन होऊया. बरेच मंडळी इथेच येतात दर्शनाला आता, कारण आतमध्ये तर जाणं शक्य नाही आहे. 5 किती अर्ध्यामधून बाहेर आला. अरे बापरे. 7 वाजल्यापासून नाही ते पैसे तिकडे 2,500 रुपये तिकीट ना त्यांना सोडतात पहिल्यांदा. त्यांना पण वेळ लागतो जास्त जायला. हो 2,500 रुपये पर पर्सन म्हणजे किती झाले ते मंदिराला? देव एकच आहे. एकच देव एकच देव आहे. जुन्या इथं आहे कोणी मंदिर. करते इथं आता तरी माणसं सकाळी कोणी माणसं नव्हती सकाळी. देव एकच आहे सगळीकडे.
सुधारित मूळ त्र्यंबकेश्वर मूळ त्र्यंबकेश्वर सुधारित मूर्ती त्र्यंबकेश्वर होतं हेच दिसत आहे. हां हे कोणतं म्हणतात? नाही हे पुरातन कालीन मूळ त्र्यंबकेश्वर मंदिर. आता इथं कोण आहे सांगणार माहिती काय तुम्ही सांगू शकता का? लोक वैतागून इथेच यायला लागली. इथे पण लाईन चालू आली. कुठनं कशी लाईन चालली कसं आत जाता येतं इकडं वरून तसं नाहीच ना काय. इथं पण आतमध्ये नाही का जाऊन देत? नाही आतमध्ये इथं नाही तिथं मंदिराच्या आवाज जातात ना बाकी. चला